नमस्कार. जलधारा शोधक या यूट्यूब चॅनलमध्ये मी शिवाजी सुरोशी आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण शिक्रापूर येथे आमचे नातेवाईक आहेत, यांचा 3 गुंठ्याचा प्लॉट आहे. या ठिकाणी पॉईंट काढण्यासाठी आलो आहोत. आज माझ्याबरोबर आमचे सहकारी मित्र स्वप्नील रासकर हे आहेत. हे पण पाणी चांगल्या पद्धतीने शोधतात. चाकण या ठिकाणी ते राहतात, त्या ठिकाणी त्यांनी चांगले सुपर पॉईंट दिले आहेत. आज आम्ही दोघे मिळून पॉईंट काढणार आहोत. या निमित्ताने आमच्या दोघांच्या लाईन जुळतात का हे पाहणार आहोत. पहिल्यांदा पाणी चेक करण्यासाठी त्यांनी पूर्व पश्चिम चालल्यानंतर त्यांना 2 लाईन भेटलेल्या आहेत. उत्तर दक्षिण चालल्यानंतर त्यांना 1 लाईन भेटलेली आहे. आता हे पहा, एल रॉड 1.5 फूट एल रॉड आहे. ते एल रॉड लाईनवर गेल्यानंतर कसे मुवमेंट करतात हे आता पाहतोय आपण. लाईनवर चालल्यानंतर लाईन भरलेली आहे का ड्राय आहे हे एल रॉडच्या माध्यमातून पाहता येते. तसा प्रत्येकाचा अभ्यास वेगवेगळा असतो. लाईन चेक करण्याचा, ती लाईन भरलेली आहे का ड्राय आहे हे ते एल रॉडच्या माध्यमातून पाहताय. या ठिकाणी त्यांना 3 लाईनचा क्रॉस भेटलेला आहे. पूर्व पश्चिम, उत्तर दक्षिण. या ठिकाणी पूर्व पश्चिम लाईन भेटलेली आहे. लाईन भरलेली आहे का कोरडी आहे हे एल रॉडच्या माध्यमातून चेक करतायत. या ठिकाणी उत्तर दक्षिण लाईनीला पूर्व पश्चिम लाईननी क्रॉस केलेल्या या ठिकाणी. या ठिकाणी नैऋत्य आग्नेय ईशान्य ही 1 लाईन भेटलेली. या 3 लाईनचा क्रॉस पॉइंट या ठिकाणी होतोय. हे पहा, या ठिकाणी क्रॉस पॉइंट निघलेला आहे. हे नारळाच्या साह्याने आपण चेक करतोय. लाईन तर भेटलेल्या आहेत, पण ह्या लाईन भरलेल्या आहेत की कोरडे आहेत हे पाहतोय आपण. हे बघा, प्लॉटच्या एका साईडला राहून कोणत्या दिशेला पाणी आहे हे आपण पहिल्यांदा बाहेरूनच चेक करतोय. पाणी आपल्याला आग्नेय दिशेला दाखवतंय. त्या हिशोबाने आपण प्लॉटला 4ही बाजूनी चेक करू. पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना ही 1 पायाखाली लाईन भेटलेली. परत एकदा आपण चेक करतोय. प्रत्येक लाईन ही 2दा-3दा आपण चेक करतोय. 1.5 फुटी एल रॉडनेच नाही तर नारळाने, तसेच 3.5 फुटी MS रॉडने, ह्या 2-3 पद्धतीने आपण लाईन वारंवार चेक करतोय. ही 2री लाईन भेटलेली आपल्याला उत्तर दक्षिण. हे परत एकदा आपण चेक करतोय. लाईनवर आल्यानंतर
एल रॉड कसे क्रॉस होतात, भूगर्भात असलेली मॅग्नेटिक शक्ती ही या इन्स्ट्रुमेंटला कशी मुवमेंट होते हे पाहतोय आपण. या ठिकाणी आपल्याला ईशान्य नेतृत्व ही लाईन भेटलेली. आमच्या दोघांचेही पॉईंट जवळजवळ सेम आलेले आहेत. ही ईशान्येकडून लाईन येऊन नेतृत्वाकडे गेलेली. लाईनवर आल्यानंतर एल रोड कसा मुवमेंट करतो हे आता पाहतोय आपण. या ठिकाणी पूर्व पश्चिम ही दोन लाईन भेटलेल्या आहेत मला. पूर्व पश्चिम ही दुसरी लाईन भेटली आपल्याला इथं. आता लाईन भरलेली आहे का कोरडी आहे हे आपण चेक करतोय. नारळ घेऊन लाईनवर चालताना नारळ कसा मुवमेंट करतो याच्या साहाय्याने लाईन कोरडी आहे का भरलेली आहे हे आपल्याला समजते. हे या ठिकाणी क्रॉस पॉईंट निघलेला आहे. हे 1.5 फुटी रॉडनी मी क्रॉस पॉईंट काढलेला आहे या ठिकाणी. हे 3 लाईन एकत्र आल्या आहेत. या ठिकाणी 1.5 इंची पाणी लागले पाहिजे अशी अपेक्षा आहे. हे पहा लाईनवर चालताना दोन्ही रॉड कसा मुवमेंट करतो. लाईन भरलेली किंवा ड्राय हे नारळाच्या साहाय्याने तसेच एल रॉडच्या साहाय्याने चेक करता येते. त्यासाठी अनुभव महत्वाचा असतो. भूगर्भातील लाईन शोधणं तसं सोपं आहे, जास्त अवघड नाही. फक्त अवघड लाईन भरलेली का कोरडी हे समजणं थोड्या अनुभवानंतर शक्य होतं. लाईनला दोन्ही ठिकाणाहून चलत गेल्यावर नारळाची असेल किंवा रॉडची असेल ही वेगळी मुवमेंट होत असते. यानुसार आपल्याला समजतं की लाईन भरलेली किंवा कोरडी आहे. नारळ घेताना निवडताना हा नेहमी पाण्याने भरलेलाच असला पाहिजे. लाईनवर 2 मिनिटं शांत राहून लाईनची खोलीही चेक करता येते किंवा लाईन कोरडी का भरलेली हे सुद्धा 2 मिनिटं शांत राहून लाईनवर आपल्याला समजते. पाणी शोधण्याच्या तशा अनेक पद्धती. जी उत्तर दक्षिण लाईन आहे, एक लाईन मला ड्राय वाटते. उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम ईशान्य आग्नेय ह्या 3 लाईन आपल्याला भेटलेल्या आहेत. त्याच्यापैकी मला उत्तर दक्षिण ही लाईन कोरडी आहे किंवा पाणी कमी झाले त्या लाईन मधलं असा अनुभवच भेटत आहे. हे दोन्ही साईडने आपण
लाईनची जाडी किती आहे हे चेक करतोय, किंवा त्या लाईनमध्ये आपण चेक करून लाईन वाहती किंवा बंद पडलेली हे नारळाच्या साह्याने आपल्याला समजतं. हे आता आपण चेक करतोय. तर मला तर उत्तर दक्षिण ही लाईन ड्राय आहे असं वाटतंय. तसे या 3 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये फक्त आम्हाला 4 लाईनी सापडल्यात. ही लाईन कदाचित पावसाळ्यात चालू होईल. सध्या उन्हाळा असल्यामुळे ही लाईन कोरडी पडलेली. हे पा लाईनवर कुठेही हात ठेवला तर नारळ लगेच उचलतो, तसं कोरड्या लाईनवर उचलत नाही. तो फक्त पहिल्यांदाच उचलतो, नंतर उचलत नाही. या ठिकाणी आपण 3 लाईनचा पॉइंट काढलेला आहे. एक लाईन जरी